हा असणार आहे का? कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे? आता ते जिल्हाधिकारी रत्नागिरी तातडीनं यामध्ये आराखडा तिथल्या आर्किटेक्टकडनं करणार आहे. प्रेझेंटेशन होईल माननीय मुख्यमंत्र्यांसमोर, त्याला मान्यता मिळेल आणि समाज कल्याण विभाग याचं काम पूर्ण करेल. त्यामुळं आता तो जेव्हा मुख्यमंत्री महोदयाच्या कमिटीसमोर येईल तेव्हा त्याला अंतिम रूप येईल किंवा अंतिम त्याला आम्ही करू. नाही, पण साधारणतः स्मारक जे चैत्यभूमीला तयार होत आहे त्याप्रमाणेच असणार आहे की कशा पद्धतीने? या जागेचा विचार करून, शासकीय जागा 36 गुंठे आहे, त्यामुळे त्या जागेचा विचार करून आणि खाजगी जमीन जी अॅक्वायर करायची आहे त्या जागेचा विचार करून तसा आराखडा तयार करण्याचं काम हे आर्किटेक्ट आणि कलेक्टर करणार आहे. परमपूजनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबवडे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे बाबासाहेबांचं स्मारक तयार करण्याचा प्रस्ताव जो माननीय पंतप्रधान मोदीजींनी एक महत्वाचा प्रकल्प म्हणून हाती घेतलेला आहे, याची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये जे आमच्याकडे आता 36 गुंठे जमीन आहे ती शासनाची आहे. या जागेत पहिल्या टप्प्याचा एक आराखडा आणि जी जागा आता अॅक्वायर करायला लागणार आहे 2 हेक्टरच्या वर, त्या जागेचा दुसरा आराखडा, असे 2 आराखड्याचे भाग आम्ही करणार. पहिल्या आराखड्याला आणि दुसऱ्या आराखड्याला एका वेळीच मंजुरी मिळणार. माननीय मुख्यमंत्री महोदय मंजुरी देतील आणि मग पहिला आराखडा जो सरकारी जागेमध्ये आहे, शासकीय जागेत आहे, त्याला आमचं काम चालू होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भूसंपादन जिथे करायचं आहे तिथे काम चालू होईल. या दोन्ही आराखड्याची आज चर्चा झाली. माननीय मंत्री सिरसाटजी, समाज कल्याण मंत्री, माननीय पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्रराजे या बैठकीला होते. मला वाटतं हा प्रकल्प तातडीनं आम्हाला करायचा आहे, त्यामुळं याला आम्ही फास्ट ट्रॅकवर घेतलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का जो जन्मगांव है, उनके जन्मगांव में एक अच्छा स्मारक हम बनाने जा रहे हैं, जो माननीय प्रधानमंत्री मोदी जी का एक बहुत ही महत्वपूर्ण उनके कार्यक्रम का एक भाग है. उन्होंने जो कहा था कि वहां एक स्मारक बनना चाहिए, हमने आज बैठक ली जिसमें समाज कल्याण मंत्री सिरसाट जी, शिवेंद्रराजे भोसले जी पीडब्ल्यूडी मिनिस्टर थे. इस बैठक में निर्णय लिया गया कि जो हमारी गवर्नमेंट लैंड है, जो हमारी रेवेन्यू की लैंड है, उसको हम स्मारक समिति को देंगे और कलेक्टर इसका पूरा एक प्लानिंग करेंगे. 1 महीने के अंदर कलेक्टर पूरा प्लान सरकार को भेजने वाले हैं. सरकार, माननीय मुख्यमंत्री जी, इनके सामने एक बैठक होगी, उसमें मान्यता मिलेगी. सरकारी जगह पर एक पार्ट होगा, दूसरा पार्ट जो हम जमीन खाजगी जमीन लेना चाहते हैं, प्राइवेट लैंड लेना चाहते हैं, उनमें भी एक पार्ट होगा और 2 पार्ट में इसका डेवलपमेंट होगा. सरकार ने समाज कल्याण के विभाग से काम करने का निर्णय लिया है. मुझे लगता है अब इसको गति आएगी और गति से काम होगा.